नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CUEP पुणे या कॉलेजबद्दल, कॉलेजचा ओव्हरव्ह्यू, फीस, कट ऑफ, प्लेसमेंट आणि सीट इनटेक या सगळ्यांबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण लगेच व्हिडिओकडे वळूया. तर CUEP हे जे कॉलेज आहे ते 1911 मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. त्यासोबतच कॉलेजला NBA, NAC, ARIIA आणि NIRF रँकिंग सुद्धा आहे. त्यासोबतच 2025 मध्ये कॉलेजला टाइम्स ऑफ इंडिया कडून 175 कॉलेज मधून 5th रँकिंग भेटली आहे. तसंच इंडिया टुडे कडून 16th रँकिंग आहे आणि IIRF कडून 39th रँकिंग आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम्स भेटतील, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. आता बऱ्याच कॉलेजमध्ये CS आणि IT या दोघांना मर्ज केलं आहे, कारण की दोघांचा सिलेबस जवळजवळ सारखा असल्यामुळे त्यांना मर्ज करून शिकवतायत. थर्ड ब्रांच आहे ENTC, फोर्थ आहे इलेक्ट्रिकल, फिफ्थ आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, सिक्स्थ आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग, सेवन्थ आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, एट्थ आहे मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी, नाईन्थ आहे AIML आणि 10th आहे प्लॅनिंग. नेक्स्ट बघूया आपण म्हणजे कॉलेजची फीस. आता मी या स्लाइडमध्ये फक्त ओपन वाल्यांसाठी फीस टाकली आहे. इथे कॅटेगरी दिली आहे ओपन, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, ऑदर फीस, एक्झामिनेशन फीस, असे बरेचसे फीस तुम्हाला ॲडअप होतील आणि शेवटी तुम्हाला 1,56,464 ही तुम्हाला पर इयर फीस लागेल. प्रत्येक वर्षी फीस थोडीशी वाढेल, काही पर्सेंटनी फीस प्रत्येक वर्षी वाढती आणि तसंच तुम्हाला स्कॉलरशिप देखील भेटते. आता जर तुम्ही प्लेसमेंट पाहिलात तर प्रत्येक ब्रांचसाठी तुम्हाला इथे प्लेसमेंट दिली आहे. ठीक आहे. CS, ENTC, मेकॅनिकल असे सगळे ब्रांच आहेत आणि त्यामध्ये किती मुलांनी एनरोल केलंय, त्यामध्ये किती लोकांनी अपियर झालंय आणि किती लोकांना प्लेसमेंट भेटली आहे याची पर्सेंटेज आहे इथे. जसं तुम्ही बघू शकता, CS साठी 89.31% मुलांना प्लेसमेंट भेटली आहे. ENTC साठी 80% मुलांना आहे. मेकॅनिकलसाठी 76.61, तसंच इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 90%, इलेक्ट्रिकलसाठी 93%. तर 85 to 90% तुम्ही प्लेसमेंट धरू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे सीट्स इनटेक. याचा अर्थ म्हणजे किती, कोणत्या ब्रांचमध्ये किती मुलांना सीट्स अलाउड आहेत. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 150, CSE मध्ये 300, ENTC मध्ये 150, इलेक्ट्रिकल मध्ये 150, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग मध्ये 60, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 75, मेकॅनिकल 150, मेटलर्जी अँड मटेरियल 75, AIML 75, प्लॅनिंग मध्ये पण 75. ठीक आहे. आता हे मेन टॉपिककडे आपण आलोय, ते म्हणजे कट ऑफ, की तुम्हाला कोणत्या पर्सेंटाईलला तुम्हाला कॉलेज हे भेटू शकतं. आता मी फक्त ओपनवाल्यांसाठी आणलं आहे हे, कारण की जर सगळ्यांसाठी आणला तर डेटा खूप मोठा होईल. तर सगळ्यात पहिली ब्रांच बघूया, ते म्हणजे सिव्हिल. तर सिव्हिलसाठी ओपनवाल्यांना जर 98.4718 च्या जवळपास असतील तर तुम्ही नक्कीच हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ऍड करू शकता. तुम्हाला हे कॉलेज मिळायचे खूप जास्त चान्सेस असतील. तसंच कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 99.9666, इलेक्ट्रिकलमध्ये 99.4863, ENTC साठी 99.7311, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 99.4212, मॅन्युफॅक्चरिंग अँड सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 98.66. आता इथे जी ओपनचं आहे म्हणजे जनरल ओपन वाल्यांसाठी आहे, तसंच खाली L ओपन आहे म्हणजे लेडीजसाठी आहे. तर जितके कोणी लेडीज आहेत ते हा कट ऑफ रेफर करू शकतात. नेक्स्ट बघूया मेकॅनिकलसाठी 99.2311, मेटलर्जीसाठी 97.880, रोबोटिक्ससाठी, रोबोटिक्स अँड AIML साठी 99.79. तर मित्रांनो, हा झाला पूर्ण ब्रांचेसचा कट ऑफ. तुम्हाला यापैकी जेवढे केवढे मार्क्स असतील तुम्ही या डेटाला रेफर करू शकता आणि यानुसार तुम्ही तुमची लिस्ट फिल करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. मी उद्या नवीन व्हिडिओ घेऊन येईल नवीन कॉलेज सोबत. तो सुद्धा व्हिडिओ चेकआउट करा आणि चला, हॅव अ गुड डे. बाय बाय.